हे लोणचं बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर चला मग आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, चविष्ट आणि वर्षभर टिकेल असं कैरीचं लोणचं. वाट कसली बघताय, लगेच रेसिपी बघूया. नमस्कार, निनाद किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपल्याला या ठिकाणी लोणच्यासाठी कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून मीडियम आकारावर कापून घ्यायचे आहेत. आणि कापून घेतल्यानंतर त्या आपल्याला पूर्णपणे वाळवून घ्यायचे, जेणेकरून कैरी पूर्णपणे कोरडी होईल तोपर्यंत वाळवून घ्यायचे. आता लोणच्यासाठी लागणारे मसाले बघूया. मोहरी, लवंग, मोहरी डाळ, हिंग, मेथी दाणे, हळद आणि मीठ. तर सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तर लोणचं बनवण्यासाठी आपण या ठिकाणी कढईचं तेल वापरणार आहोत. तर तेल छान असं आपल्याला व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे. आता आपलं तेल व्यवस्थित गरम होते तोपर्यंत आपण कैऱ्यांमध्ये मीठ घालून मिक्स करून घेणार आहोत. एक साधारण 1.5 वाटी मीठ या ठिकाणी वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या कैरीच्या प्रमाणानुसार मसाले, मीठ वगैरे वापरू शकता. तर मीठ व्यवस्थित असं कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे मीठ कैरीला व्यवस्थित लागलं जाईल अशा पद्धतीने. आता आपलं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा. कैऱ्या सुकवताना त्या पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतरच मसाले आणि मीठ मिक्स करा. कारण जर कैरी ओलसर राहिली असेल तर आपलं लोणचं जास्त दिवस टिकणार नाही, ते लवकर खराब होऊ शकतं. तुम्ही बघू शकता अगदी अशाच पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला पूर्ण मीठ कैरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपलं तेल पण आता पूर्णपणे तापलेलं आहे. तर तेल तापल्यानंतर आपण सर्वात आधी इथं मेथीची दाणे घालून घेणार आहोत. त्यानंतर काळी मिरी, त्यानंतर लवंग, त्यानंतर मोहरी डाळ आणि हिंग घालून घ्यायचं. त्यानंतर हळद घालून गॅस बंद करून मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे ते. आपलं तेल व्यवस्थित थंड झाल्यानंतर कैरीमध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित असे कैरीला लागतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे.
आता आपले मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1-2 चमच लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता. आता लोणचं बनवताना शक्यतो करडईचं तेलच वापरा, कारण त्यामुळे लोणच्याला चव पण खूप छान येते आणि लोणचं लवकर खराब सुद्धा होत नाही. आता या ठिकाणी आपलं एकदम खमंग, चविष्ट आणि वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा लोणचं नक्की बनवून बघा. आता सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर एका स्वच्छ प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही लोणचं वर्षभरासाठी स्टोर करून ठेवू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा मस्त रेसिपीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.